घरातल्याच साहित्याचा वापर करून गणपतीसाठी बनवा मस्त खुसखुशीत कळीदार असे तळणीचे मोदक. त्यासाठी साहित्य लागणार आहे 2 वाट्या मैदा, त्यानंतर चवीनुसार मीठ, 4 टेबलस्पून इतका बारीक रवा घालायचा आहे. यामुळे मोदक छान खुसखुशीत होतात आणि त्यानंतर 4 टेबलस्पून इतकं कडकडीत तुपाचं मोहन घालायचं आहे. यामुळे मोदक आपले खुसखुशीत तयार होतात. हे मोहन छान पिठाला चोळून घ्यायचं आहे. अगदी घट्टमूड बनेल अशा पद्धतीने. त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपल्याला छान भिजवून घ्यायचं आहे. हे पीठ आपल्याला 10-15 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे. त्यानंतर सारण बनवण्यासाठी कढईमध्ये 4 टेबलस्पून इतकं तूप घालायचं आणि त्यामध्ये पाऊण वाटी इतका रवा घालायचा. रवा छान पिवळसर रंगावर भाजला गेला की त्यानंतर आपल्याला त्यामध्ये खसखस घालायची. गॅस बंद करायचा. त्यानंतर त्यामध्ये खोबरं परतून घ्यायचं. 1 टेबलस्पून इतकं विलायची पावडर घालायची आणि पिठी साखर घालून हे छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं. 10-15 मिनिटानंतर हे पीठ पुन्हा एकदा मळून घ्यायचं आणि लिंबा इतका गोळा घेऊन त्याची पारी बनवून घ्यायची. पारी बनवली की कडेने या पारीला कळ्या पाडून घ्यायच्या. सारण भरायचं आणि मोदकाचं तोंड अशा पद्धतीने बंद करायचं. ही पद्धत अवघड वाटत असेल तर दुसऱ्या पद्धतीने पुन्हा एकदा पारी लाटून घ्यायची. हलक्याशा कळीच्या खुणा करायच्या. पोळपाटावर ही पारी ठेवायची आणि साडीच्या जशा मिऱ्या बनवतो त्या पद्धतीने या कळ्या बनवून घ्यायच्या. तर अशा पद्धतीने 51 मोदक आपण या इथे बनवलेले आहे. आता ते तळून सुद्धा पाहूया. गॅसची फ्लेम अगदी लो टू मीडियम करायची आणि तेलामध्ये जितके मोदक मावेल तितकेच कढईमध्ये आपल्याला सोडायचे आहे. त्यानंतर हलकेसे ब्राऊन रंगापर्यंत हे मोदक आपल्याला तळून घ्यायचे आहे. तळून झाल्यानंतर हे मोदक जाळीदार भांड्यामध्ये काढायचे. तर अशा पद्धतीने आपले मस्त कळीदार खुसखुशीत मोदक तयार झालेले आहे. डिटेल रेसिपी चॅनलवर अपलोड केलेली आहे. नक्की जाऊन पाहू शकता. तोपर्यंत धन्यवाद.